Hello friends, my name is Poonam Shinde. In previous lecture, we see the chapter number 1st, Inheritance and Variations. In this chapter, we see the sex-linked inheritance in the previous lecture, and forming a X-linked inheritance, forming a color blindness, then hemophilia. These disorders are forming with the help of sex-linked inheritance. Now, the next point are sex determination. Firstly, what is meant by sex determination? The sex determination is established as a mechanism of sex chromosome. Here, the sex chromosomes are totally forming in this sex determination, and the term sex refers of a sexual phenotype. आणि आता सेक्स डिटर्मिनेशन हे कसं फॉर्म होणार आहे? सेक्शुअल फिनोटाईपने फॉर्म होणार आहे. इन सम स्पेसीस बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ सेम ऑर्गॅनिझम. कळते का तुम्हाला? बोथ मेल अँड फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ सेम ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम्स हे किंवा मेल अँड फिमेल हे वेगवेगळे असतील रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्याला म्हणतात बायसेक्शुअल. इट इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल, or it is also called as a hermaphrodite, or it is also called as a monoecious. And in some species like organisms has either a male or female reproductive organ. एका ऑर्गॅनिझममध्ये एक तर तो मेल आहे, एक तर तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन त्याच्यात प्रेझेंट आहे. इज कॉल्ड ॲज अ डायोशियस, or it is also called as a unisexual. Is said to be unisexual. Humans are dioecious. German biologist Hanking in 1981. जर्मन बायोलॉजिस्ट होता हँकिंग. त्याने 1891ला स्टडी केला स्पर्मॅटोजेनेसिसवर त्याने स्टडी केला. स्क्वॅश बग, ॲनासा ट्रिस्टिस नावाची जी स्क्वॅश बग होती त्याच्यावर त्याने स्टडी केला. त्यावेळेस त्याला बघायला मिळेल, ते नोटेड दॅट 50% ऑफ स्पर्म्स रिसीव द अनपेअर क्रोमोझोम व्हाईल अदर 50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह इट. बघा, 50% जे स्पर्म होते ते त्याने अनपेअर क्रोमोझोममध्ये त्याला रिसीव्ह झाले, आणि दुसऱ्या साईडला त्याला 50% जे स्पर्म होते त्याच्यात त्यांना काहीच रिसीव्ह झालं नाही. त्यावेळेस हँकिंगने काय केलं? द नेम ऑफ दी स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ एक्स बॉडी. मग त्याने त्या स्ट्रक्चरला काय नाव दिलं? ज्याच्यामध्ये स्पर्म डू नॉट रिसीव्ह केले त्याला त्याने नाव दिलं एक्स बॉडी. बट कुड नॉट एक्सप्लेन इट्स अ रोल ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. पण त्याने ते एक्सप्लेन नाही केलं की त्याला they involved to the sex determination. Further investigation by other scientists led to conclude that the X body of Hanking was in fact a chromosome and gave the name of X chromosome. मग परत लेगने त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन केलं. मग त्याने कन्क्लुजन काढलं एक्स बॉडी. मग त्याने शोध लावला की तो एक्स बॉडी स्ट्रक्चर आहे, एक्स क्रोमोझोम आहे. आणि मग हँकिंगच्या त्या क्रोमोझोमला त्याने नवीन नाव दिलं, त्याचं नाव होतं एक्स क्रोमोझोम. समजलं? मग आता ह्या सेक्स डिटर्मिनेशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज बघायच्या आहे, जशा सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग, सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. हे वेगवेगळे आपल्याला टर्मिनॉलॉजीज बघायचे आहे सेक्स डिटर्मिनेशनबद्दल. फर्स्टली आपण बघणार आहोत सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. आता जर तुमच्या माहितीनुसार तुम्हाला माहिती असेल ह्युमन बिंग आर अ मोनोशियस आहे, बायसेक्शुअल आहे. ओके, मोनोशियस आहे, सॉरी, ह्युमन बिंग हे डायोशियस आहे, युनिसेक्शुअल आहे. ओके, आता जर तुम्ही ह्युमन बिंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन बघणार, क्रोमोझोमल मेकॅनिझम बघणार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला XY टाईपचे क्रोमोझोम्स बघायला मिळतील. इन ह्युमन बिंग 46 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये 46 क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये 22 पेयर्स जे असतात ते ऑटोसोम्स असतात, आणि 1 पेयर जो असतो तो सेक्स क्रोमोझोम असतो.
आणि ह्युमन बीइंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर फिमेलमध्ये XX टाईप ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट, व्हाईल मेलमध्ये XY टाईप ऑफ क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात. म्हणजेच फिमेलमध्ये 44 ऑटोसोम असतील, त्याच्यामध्ये प्लस XX क्रोमोझोम असतील, म्हणजे अँड देन मेलमध्ये 44 ऑटोसोम्स असतील तर त्याच्यामध्ये प्लस XY क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतील. मग ऑटोसोम्स आणि प्लस अ 6 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ फिमेल अँड मेल organism in human being. Human females has a pair of XX homomorphic sex chromosome while male has a XY heteromorphic sex chromosome. आता इथे XX टाईप ऑफ क्रोमोझोम आहे फिमेलमध्ये म्हणून त्याला काय म्हणणार होमोमॉर्फिक, आणि मेलमध्ये XY टाईप आहे म्हणजे दे आर डिफरंट टुगेदर म्हणून त्याला म्हणणार हेटेरोमॉर्फिक chromosomes, 6 chromosomes. Thus, genotype is female 44 autosomes plus XX and male 44 autosomes in XY. During gamete formation, आता गॅमेट फॉर्मेशन होईल त्यावेळेस काय होईल बघा. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल द डिप्लॉइड जर्म सेल in testis undergoes spermatogenesis to produce 2 types of haploid sperm. 50% sperm contain the 22 autosomes and X chromosome, while 50% contains the 22 autosomes plus Y chromosomes. बघा जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल तेव्हा स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर त्याच्यामध्ये 22 पेयर्स जे असतील त्या ऑटोसोमच्या असतील प्लस X क्रोमोझोम असेल, आणि 22 पेयर्स ह्या ऑटोसोमच्या असतील प्लस Y क्रोमोझोम असेल इन फिमेल. आणि फिमेलमध्ये काय असेल मग द डिप्लॉइड जर्म सेल इन द ओव्हरीज. आता फिमेलमध्ये काय प्रेझेंट असेल ओव्हरी प्रेझेंट असेल, आणि मग त्या डिप्लॉइड जर्म सेल ज्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतील अंडरगो oogenesis. मग काय होईल फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस oogenesis फॉर्म होईल टू प्रोड्यूस ओनली 1 टाईप ऑफ एग. त्यावेळेस ओनली 1 टाईप ऑफ एग दॅट कॅन बी फॉर्मिंग. ऑल एग्स कंटेन 22 ऑटोसोम अँड X क्रोमोझोम. आणि जे एक फॉर्म होईल त्याच्यामध्ये 22 ऑटोसोम असतील आणि X क्रोमोझोम असतील. दस ह्युमन मेल इज हेटेरोगॅमेटिक अँड फिमेल इज होमोगॅमेटिक. म्हणून ह्युमन मेल काय आहे हेटेरोगॅमेटिक आहे बिकॉज दे फॉर्मिंग अ X अँड Y क्रोमोझोम. 22 ऑटोसोम प्लस X क्रोमोझोम, 22 autosome plus Y chromosome. Hence it is called as a heteromorphic. While in a female there are a homomorphic condition. If sperm containing X chromosome, जर स्पर्ममध्ये X क्रोमोझोम असला, fertilizes egg, then diploid zygote is formed that grows into a female child. जर स्पर्ममध्ये X क्रोमोझोम असेल तर फिमेल चाइल्ड हा ग्रो होईल, आणि जर स्पर्ममध्ये Y क्रोमोझोम असेल तर मेल चाइल्ड हा फॉर्म होईल. This indicates that the sex of a child depends on the type of sperm fertilizing the egg, and hence the father is responsible for determination of sex of child and not the mother. Due to lack of knowledge, women are often blamed for giving birth to female child. Next one, it is a sex determination in birds. आपण आता काय बघितलं ह्युमन बीइंगचं बघितलं, आता आपण बघणार आहोत इन बर्ड्स. बर्ड्समध्ये आता सेक्स डिटर्मिनेशन कसं असतं. द सेक्स डिटर्मिनेशन ऑफ दी बर्ड्स हॅव्हिंग a sex determination is ZW and ZZ type. ZW is a female and ZZ is a male formation. आता हे 2 टाईप आहेत क्रोमोझोमचे. फिमेलमध्ये ZW असेल तर मेलमध्ये ZZ असेल. हिअर in birds the chromosomal mechanism of sex determination is ZW and ZZ type. In this type females are heterogamic. Here now बघा आता याच्यात डिफरंट काय आहे, इथं फिमेल हेटेरोगॅमेटिक आहे आणि मेल हा होमोगॅमेटिक आहे. ओके, अँड प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ एग.
म्हणून आता इथं फिमेल काय करणार आहे, 2 टाईप्सचे एग्स तयार करेल. 50% एग्स कॅरी अ झेड क्रोमोझोम while the 50% of eggs carry a W chromosomes. Males are homogametic. Here the males are homogametic and produce one type of sperm. आणि तो काय तयार करणार आहे, 1 टाईप ऑफ स्पर्म तयार करणार आहे. इच स्पर्म कॅरीज अ झेड क्रोमोझोम. मग मेलमध्ये फक्त होमोगॅमेटिक असल्यामुळे स्पर्ममध्ये कोणता टाईप ऑफ क्रोमोझोम असेल, ओनली द झेड क्रोमोझोम. दस द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ एग. आता हा सेक्स कशावर डिपेंड आहे, एग्सवर डिपेंड आहे, ओव्हावर डिपेंड आहे. फर्टिलाइज बाय द स्पर्म. जेव्हा तो स्पर्म बरोबर फर्टिलाइज होईल तेव्हा तो डिपेंड आहे की तो कोणतं गॅमेट फॉर्मेशन करणार आहे, ग्रो करणार आहे. हिअर सी द सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. Parents are a male and female. Genotype is a ZZ, ZW, 2n number, diploid structure. Gametes forming the 2n plus ZZ, then 2n plus ZW. Male bird or female bird. Okay. Then next one, it is a sex determination in honeybees. Here the condition is very different for the other organism. आता इथं जी कंडिशन आहे सेक्स डिटर्मिनेशनची, they are totally different. Why? का म्हणून? Because here the type of chromosome is haplo and diploid type. आता इथं क्रोमोझोमचा टाईप कसा आहे, हॅप्लॉइड पण आहे आणि डिप्लॉइड पण आहे. इन हनीबीज द क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज हॅप्लो-डिप्लॉइड टाईप. In this type, sex of individual is determined by the number of set of chromosome received. आता इथं काय आहे, इथं सेक्स जो आहे इंडिव्हिज्युअलमध्ये जो सेक्स आहे तो डिटरमाइंड होईल नंबर ऑफ क्रोमोझोम्सने. Females are a diploid. Here the females are a diploid, means a diploid having a 32 pair of chromosomes, and males have a haploid, means haploid is equal to 16. The female produces haploid eggs. Female काय प्रोड्यूस करतील, haploid eggs प्रोड्यूस करतील by meiosis. कशाने, मिओसिसने. and male produces haploid sperm. आणि मेल काय प्रोड्यूस करतील, हॅप्लॉइड स्पर्म प्रोड्यूस करतील बाय मायटॉसिस. इफ द एग इज फर्टिलाइज बाय स्पर्म. जर एग हा फर्टिलाइज झाला स्पर्म बरोबर तर झायगोट डेव्हलप इन टू अ डिप्लॉइड फिमेल. तर झायगोट काय फॉर्म करेल, डिप्लॉइड फिमेल फॉर्म करेल. मीन्स 2n नंबर ऑफ 32 पेअर ऑफ क्रोमोझोम, क्वीन अँड वर्कर. बघा आता इथं काय आहे, इथं जेव्हा एग हा फर्टिलाइज होईल स्पर्म बरोबर तेव्हा झायगोट काय डेव्हलप करेल, हनी किंवा वर्कर्स. अँड अनफर्टिलाइज एग डेव्हलप्स इंटू हॅप्लॉइड मेल ड्रोन. आणि त्याचबरोबर अनफर्टिलाइज जे एग्ज असतील ते काय डेव्हलप करतील, ड्रोन डेव्हलप करतील बाय वे ऑफ पार्थेनोजेनेसिस. कशा थ्रू, parthenogenesis through. Parthenogenesis means without fertilization they forming a drone, and with fertilization they forming a queen and worker. The diploid female gets differentiated into either workers or queen. डिप्लॉइड फिमेल ज्या असतील त्या कशा डिफरन्शिएट करणार, त्या एक तर वर्कर असतील एक तर त्या क्वीन असतील. डिपेंडिंग ऑन द फूड दे कन्झ्युम ड्युरिंग देअर डेव्हलपमेंट. कशावरनं तुम्ही त्या ओळखणार, जेव्हा त्या फूड डेव्हलप करतील, कन्झ्युम करतील त्यावेळेस तुम्ही त्यांना ओळखणार की त्या क्वीन आहेत का वर्कर आहेत. डिप्लॉइड लार्वी विच गेट रॉयल जेली ॲज अ फूड डेव्हलप्स इन टू क्वीन. आणि जेव्हा डिप्लॉइड लार्व्ही जी असेल ती रॉयल जेली ॲज अ फूड म्हणून डेव्हलप करत असेल तर ती कोण असेल, क्वीन म्हणजे फर्टाईल फिमेल. अँड ऑदर डेव्हलप्स इन टू वर्कर. आणि ऑदर जे असतील त्या काय डेव्हलप करतील, त्या काय असतील, वर्कर, मीन्स अ स्टराईल फिमेल. It is called as a sex determination in honeybees. Now see the formation. See the chart for the sex determination in honeybees. Here the parents are female, male. 2n number of diploid, n number of 16 male. Then meiosis takes place. Gametes are formation. N is haploid number 16. Without fertilization, they forming a haploid male. And then other type.
n is equal to 16 means haploid is equal to 16, then forming a female, diploid female. Also male having a mitosis, formation of mitosis ज्या थ्रू त्यांचं फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस तिथं काय फॉर्म होईल, डिप्लॉइड फिमेल. इट इज कॉल्ड ॲज अ सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज.